हे बऱ्याच काळापूर्वी घडले. उत्तर भारतातील एका गावात हलकू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. तो पत्नी मुन्नी सोबत राहत होता. हलकू हा एका जमीनदाराच्या जमिनीवर शेती करत असे. रात्रंदिवस मेहनत करूनही उत्पन्न फारसे नव्हते. घर कसं चालवायचं ते मला माहित होतं. मुन्नीने त्याला शेती सोडून कुठेतरी मजूर म्हणून काम करण्यास सुचवले. शेताच्या मालकाकडे पैसे होते. एके दिवशी हलकूने पत्नीकडे 3 रुपये मागितले. मात्र मुन्नीने ते देण्यास नकार दिला. हे 3 रुपये ब्लंकेट घेण्यासाठी वाचले. कारण थंडी लवकर येणार होती. घरमालकाच्या दमदाटीला आणि शिवीगाळाच्या भीतीने मुन्नीने हलकूला 3 रुपये दिले. जमीनदार पैसे घेऊन निघून गेला. आता पुसचा महिना आला होता. ती काळोखी रात्र होती आणि खूप थंडी होती. हलकू त्याच्या शेताच्या एका बाजूला उसाच्या पानांच्या छताखाली बांबूच्या खाटेवर पडलेला होता. फाटलेल्या चादरीत तो थंडीत थरथरत होता. त्याचा पाळीव कुत्रा जबरा खाटेखाली बसून ओरडत होता. त्या बिचाऱ्यालाही खूप थंडी वाजत होती. हलकूला जबरेची अवस्था पाहून वाईट वाटत होते. तो जबराला म्हणाला, एवढ्या थंडीत तू माझ्या बरोबर का आलास? आता थंडीत थरथर कापत आहे, मी काय करू? हलकू बराच वेळ जबरेशी बोलत राहिला. जेव्हा त्याला थंडीमुळे झोप येत नव्हती, तेव्हा त्याने आपले जबडे बेडशीटमध्ये पुरले. जबरेच्या अंगातील उबामुळे हलकूला आनंद झाला. असाच काही काळ गेला. अचानक आवाज ऐकून जबरा जागा झाला आणि जोरजोरात भुंकायला लागला. जसजशी रात्र वाढत होती तसतशी त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होत होती. थंड वारा वाहत होता. तेव्हा हलकूला विचार आला. हलकूच्या शेताजवळ आंब्याचे शेतही होते. आंब्याच्या शेतात अनेक पाने पडली होती. हलकूने सर्व गळून पडलेल्या पानांचा ढीग केला आणि जवळच्या कबुतराच्या शेतात जाऊन अनेक झाडे उपटून टाकली. तो पेटवला आणि मग आपल्या शेतात आला आणि तिथेही पाने पेटवली. हलकू आणि जबरा दोघेही शेतासमोर बसले. थंडीच्या अफाट शक्तीवर विजय मिळवून त्याला अभिमान वाटत होता. तो त्या चादरीने स्वतःला झाकून झोपी गेला. त्याच वेळी जवळून आवाज ऐकून जबरा भुंकायला लागला. निळ्या गायींचा मोठा कळप शेतात आला होता. त्यांच्या उड्या मारण्याचे, धावण्याचे आवाज येत होते. काही वेळाने ती शेतात चरत असल्याचा आवाज आला. जबरा भुंकत राहिला. तरीही हलकूला उठावसं वाटत नव्हतं. निळ्या गायी शेतातून पुसल्या जात होत्या. पण हलकू शांतपणे गरम राखेजवळ बसला होता आणि हळू चादर पांघरून झोपी गेला. निळ्या गायींनी रात्रभर चरून संपूर्ण पीक नष्ट केले. सकाळी उठल्यावर त्याचे डोळे उघडे होते. मैदान मोकळे झाले. मुन्नी शेतात पोहोचताच ती थक्क झाली. ती म्हणाली, तू इथे येऊन झोपलास आणि संपूर्ण शेत उद्ध्वस्त झाले. दोघेही शेताजवळ आले. मुन्नी उदासपणे म्हणाली, आता मला मजुरीचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे हलकूला फारसा फरक पडला नाही. हलकू म्हणाला, किमान तुला रात्रीच्या थंडीत इथे झोपायला लागणार नाही. ते मोठ्या आनंदाने म्हणाले, अशा प्रकारची शेती करण्यापेक्षा मजूर म्हणून काम करणे अधिक सोयीचे आहे. किमान मजूर म्हणून काम करताना इतका त्रास नाही.